नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलो एक अफलातून ट्रिप, तेही फक्त 1500 रुपयात. हो, ऐकलेत बरोबर, नाशिकचा सफर तेही बजेटमध्ये. चला तर मग ट्रिप सुरू करूया. सर्वप्रथम आपण आलो नाशिकमध्ये मुक्तिधाम मंदिरामध्ये. त्यानंतर आपण गेलो पंचवटी. गंगा घाटवर थोडा वेळ घालवा, फोटोज आणि रील्ससाठी परफेक्ट स्पॉट आहे. नाशिकवरून थेट निघा त्र्यंबकेश्वरला. इथे आल्यानंतर शेगाव संस्थानमध्ये 70 रुपयामध्ये तुम्हाला बेड अवेलेबल होऊन जाणार. थोडा आराम करून आपण महादेवाचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशीच आपण सकाळी निघालो ब्रह्मगिरी ट्रेकला. ट्रेकची लांबी सुमारे 4 ते 5 किलोमीटर आहे. ट्रेक सुरू करताच पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाच्या कुशीतून येणारी वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करते. पावसाळ्यामध्ये पायऱ्या एकदम स्लिपी होतात, तर सावकाश चढावे. वरती पोचताच आम्ही निसर्गरम्य वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला. पावसाळ्यात तर संपूर्ण परिसर धुक्याच्या सावलीत हरवलेला वाटतो. ट्रेकला पूर्ण करण्यासाठी आम्ही आणखीन पुढे निघालो. थंडगार वाऱ्यामध्ये निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत गोदावरी नदीच्या उगमस्थळी जाऊन गोदावरी नदीचे दर्शन घेतले. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. तिथनं आम्ही निघालो जटा मंदिराकडे. इथे दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झाले. अशाच बजेट फ्रेंडली ट्रिपसाठी मला फॉलो करा. आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. कव्हर केलेली आहे. इथं जे दुर्गम आहे ते कव्हर केलेलं आहे. त्याचा पुरा कव्हर केलेला आहे. तुम्हाला जर का अजून काही पाहायचं सुद्धा आहे. वेळेच्या अभावामुळे आपण तिथे गेलेलो नाही आहे, तर तुम्ही जाऊ शकता. रिस्की आहे तो, पण ठीक आहे, थोडंफार जाऊ शकतात जायची इच्छा असेल तर. आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करणार आहे, तर स्टे हॅपी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.